हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि आज मी कॉलेज थ्रू आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय हे मुंबईमध्ये आहे। हे चर्चगेट स्टेशनवरून 5 मिनिटावर आहे। सो तुम्ही या नक्की विजिट करा। सगळे फ्रेंड्स भेटलेले आहेत, पोरी चाललो आहे सगळे म्युझियम बघायला। सो आता इथे तिकीट काउंटर आहे आणि इथे बॅग चेकिंग आहे। सो आतमध्ये चेक करून आतमध्ये जाणार। हाय गाईज, तर मी रियाची फ्रेंड श्रेया। तर आज आम्ही आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयामध्ये। तर इकडे आमचं स्टुडंट आय डी असल्यामुळे आम्हाला तिकीट 75 रुपीज मिळाली आहे। आम्ही आज 5 जणी आहोत। एक जण आहे ती खूप लेट आली आहे। मी आता एंट्री केलेली आहे तिकीट्स घेऊन आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला स्टॅच्यूज दिसतील। खूप सुंदर बुद्धांचे स्टॅच्यूज आहेत आणि आतमध्ये पण खूप वेगळे टेक्स्टाईल्स आहेत। ते सगळं बघायला आता आतमध्ये जाऊया। आणि इथे टुरिझम खूप विजिट करायला येतात। खूप मस्त म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपल्या। हे ऑडिओ गाईडसाठी आहे। जर तुम्हाला इकडे येऊन कोणाची हेल्प हवी असेल, लाईक मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच, जर्मनी, जापनीज, स्पॅनिश या लँग्वेजेसमध्ये तुम्हाला इथे पूर्ण म्युझियमचं ऑडिओ गाईड मिळू शकतं। ही म्युझियमची एंट्री आहे। हे एक प्रकारचं कमळ आहे, अमरावती भागातनं आलेलं आहे। हे बुद्धिस्ट स्टॅच्यू ऑफ अमरावती आहे आणि ही त्याची माहिती आहे। असं नटराजाचं स्टॅच्यू आहे। ह्याला नृत्याचं देव असं म्हणतात आपल्या इकडे। जर तुम्ही ऑडिओचं बाहेरनं फॅसिलिटी जर घेतली नाही तर तुम्हाला इथे असे खूप सारे टेलिव्हिजनसारखे हे दिसतील। तिकडे तुम्ही जाऊन हे फॅसिलिटीज यूज करू शकतात आणि इकडची इन्फॉर्मेशन अजून चांगली जाणून घेऊ शकतात। आणि इकडे आपल्या छानशा क्यूट बाप्पाची मूर्ती देखील इथे ठेवलेली आहे, जी तुम्ही आता मस्तपैकी बघू शकतात। खूप वेगळंच त्याच्यावर स्कल्पचरिंग केलं आहे या मूर्तीच्या मागे। महादेवाची प्लास्टर प्रकृती इथे बनवली आहे। ती खूप मोठी आहे। इथे सगळ्यात असं अजूनपर्यंत मी फिरताना ही सगळ्यात मोठी स्कल्पचर इथे आहे, तुम्ही बघू शकतात। हे शिवगणा आहे। जसं आपल्याला माहिती आहे की नंदी शिवच्या समोरच असतात, तर इथे देखील शिव यांची मूर्ती आहे, म्हणजे स्कल्पचर आहे इकडे। खूप छानसं म्युझियम इथे, खरंच खूप छान असं म्युझियम बनवलं आहे। इथे तुम्हाला खूप साऱ्या कॉईन्सबद्दलची माहिती मिळेल आणि तुम्हाला सगळ्या ठिकाणी असं तुम्हाला वाचण्यासाठी ही उपलब्ध आहे सगळ्या स्कल्पचर्सच्या इकडे। तर तुम्ही इथे येऊन ते नक्की वाचून घेऊन समजू शकते। छान असं विष्णूंचं स्कल्पचर देखील केलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता, हा जो स्कल्पचर इथे बनवला आहे हा पिंक सँडस्टोन वापरून बनवलेला आहे। हे खूप क्रिएटिव्हिटी इथे तुम्हाला इथे येऊन बघायला मिळू शकते। हा कर्नाटक हे सीटेड बुद्ध आहे इथे। इथनं वरती जाऊन बघतोय की अजून किती काय आहे आणि खूप इंटरेस्टिंग म्युझियम आहे यार, तुम्ही नक्की इथे येऊन विजिट करा। ही बेस्ट पार्ट अशी आहे की जर तुम्हाला इथे यायचं असेल तर कमीत कमी तुम्ही इथे येऊन 3 तास तरी काढून या नक्की, कारण का हे खूप मोठं म्युझियम आहे आणि इट्स व्हेरी एज्युकेशनल, सो दॅट तुम्हाला इथे खूप टाईम स्पेंड करावं लागेल इथलं सगळं जाणून घ्यायला। सो 3 आवर्स तुम्हाला इथे नक्की जातील, कारण का खूप मोठं म्युझियम आहे हे।
आता आम्ही इथनं 1 स्टेप अप्स वर आलो आहे आणि लेट्स गो इन. इथे खूप सारे पोस्ट कार्ड्स आहेत जे अगोदरचे लोक काम करायचे त्या रिलेटेबल पोस्ट कार्ड्स आहेत. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता वेगवेगळे ऑक्युपेशन्स आहेत जे आधीच्या लोकांनी केलेले आहेत. खूप सारे शंखांचे प्रकार. ओ माय गॉड. या साईडला आपल्याला खूप सारी हरप्पा सिव्हिलायझेशनबद्दलची माहिती मिळते. जसं की हे पिलर बेस होते. म्हणजे तुम्ही बघू शकतात इकडे. त्यानंतर हे हरप्पाचे ब्रिक्स होते त्या काळातल्या. त्याच्यानंतर हे स्टोरेज जार्स होते. त्याच्यामध्ये आधीचे लोक पाणी साठवायचं किंवा असं सगळं तिथे स्टोअर करून ठेवायचे. प्लस तुम्ही इथे बघू शकता की ही एक मेल बॉडी आहे जी बरीड केली होती ऑर्नामेंट्ससोबत. आणि इथे ही जी फिमेल बॉडी आहे ती शेल्स आणि बँगल्ससोबत बरीड केल्यावरती अशी दिसायची तिथे. खरंच छान आहे हे सगळं. आधीच्या काळात पॉट्सवर अशा प्रकारच्या डिझाईन्स केल्या आहेत त्या लोकांनी. तर तुम्ही इथे बघू शकता की हे ते लोक ॲज अ वेट्स वापरायचे त्यांच्या काळात. प्लस हे सील्स आहेत जे खूप गरजेचं होतं त्या काळात हरप्पा सिव्हिलायझेशनमध्ये. प्लस वॉल असायचे कारण का ते कॉटन आणि वूलला हे आधीच्या काळातले बँगल्स आहेत. हे असं नेकलेस आहे. हे पण एक नेकलेस आहे. हे खूप शेल्सने बनवलेलं आणि स्टोन्सने बनवलेले नेकलेस आहे. हे दोन्ही शेल आणि स्टोन्सने बनवलेले नेकलेस आहे. हे कॉपरच्या रिंग्स आहेत. प्लस या कॉपरच्या बँगल्स आहेत. वरती पण नेकलेस आहेत. कॉपरचे इयरिंग्स आहेत. वाव. ज्वेलरी कलेक्शन खरंच छान आहे त्यांची. हे सगळे टूल्स ती लोक वापरायचे. टूल्स अँड वेपन्स. इथली खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे जी आता आम्ही जज बघितली आहे ती म्हणजे इथे मम्मी आहे जी आपण नेहमी पिक्चर आणि वेब सिरीज या ठिकाणी असं आपण ते एक इमॅजिनेशन बघितलेलं इजिप्तमधलं की मम्मी असते ती मम्मी या कॉफिनमध्ये आहे. यू कॅन सी. इथे प्रत्येक ठिकाणी फ्रेम लावले आहेत. सो आता या फ्रेमच्या सुद्धा खाली इथे सगळी इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे. म्हणजे बॅकग्राऊंडला पण त्या लोकांनी सगळं असं म्हणजे प्रोव्हाइड सगळं व्यवस्थित केलेलं आहे. इथे कोणाला इन्फॉर्मेशनसाठी डाऊट ठेवण्याची जागाच नाही आहे. इथे सगळं चेअर्स लावले. तिथे सगळं त्या लोकांनी हे केलं आहे. स्क्रीन्स लावले. तिथे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि हा म्युझियम एवढा मोठा आहे की तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 तास लागणार. मी स्टार्टिंगलाच बोललेले की ह्याला कमीत कमी टीचर्सने आम्हाला सांगितलं की तुम्ही 3 hours काढून जावा असं. पण ते 3 hours नाही कंप्लीट होत. तुम्हाला हे जास्त टाईमच लागणार हे बघायला सगळं. सो हे सुद्धा हँडवर्क आहे. हे कपड्यांनी केलेलं सगळं हे बघा. आपला कृष्ण केले तिथे त्याने मस्त एवढं. आणि इथे तुम्ही येऊन नक्की विजिट करा कारण की हे एवढं सुंदर आहे आणि एवढा मोठा आहे. सो जेवढं कवरअप करण्यात येणार तेवढं आम्ही कवरअप करायचा प्रयत्न करतो आहे. हे खूप वेगळ्या हिस्टॉरिकल गोष्टी आहेत इथे. खूप हे बघा हे रायटिंग बॉक्स असं लिहिलेलं आहे. ते खूप असं वेगळ्या गोष्टी आहेत. छोटे गोष्टींनी आर्ट केलेलं आहे. हातांनी सगळं केलेलं आहे. खूप मस्त आहे असं आहे हे.
तर तुम्ही नक्की विजिट करा या प्लेसला, मी तर सांगेल खरं. आणि हे चर्चगेट स्टेशनपासून 2 मिनटावर आहे बसने किंवा वॉकेबल आहे. सो तुम्ही नक्की या इथे. आणि इथे मोस्टली चर्चगेट स्टेशनवरून किंवा CST वरून पण हे बस अवेलेबल्स आहेत सगळ्या. मोस्टली सगळ्या बस इथे येतात, तर तुम्ही नक्की विजिट करा. CSTपासून सुद्धा जवळ आहे हे. तेवढा आम्हाला कवरअप करायला येतं आहे तेवढं आम्ही कवरअप करतो आहे. तरी खूप मोठा म्युझियम आहे, तर तुम्हाला इथे विजिट करावंच लागणार आहे. खूप मोठा आहे हे. म्हणजे असं प्रत्येक गोष्टीची त्या लोकांनी असं बरोबर इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्हाला डाऊट नाही आहे, कुठेच काही नाही पडणार आहे तुम्हाला इथे काय. लोक तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही इथे बघू शकतात की ज्या म्युझियममध्ये आम्ही आलो आहे त्याचं हे मिनिएचर व्हर्जन आहे. आणि याला एक्सलन्स अवॉर्डसुद्धा मिळाला आहे 2022मध्ये. लँडस्केप इन द सिटीज. तर इथे जेवढ्या पण ज्वेलरीज तुम्हाला मी पुढच्या ह्याच्यामध्ये क्लिप्समध्ये दाखवेन ना, ते आधीच्या काळातल्या बायकांनी यूज केलेले या मेल फिमेल्स दोघांनी यूज केलेले ज्वेलरीचं कलेक्शन इथे ठेवलेलं आहे. ओके, तो आम्ही परत एक फ्लोअरवरती जातो आहे. अजून काय काय तिथे स्कल्पचर्स आहे आणि खूप सारे गोष्टी आहेत ते बघा. तुम्ही इथे बघू शकतात ही टेक्स्टाईल आणि कॉस्ट्युमची गॅलरी आहे इकडे. दिस इज 2nd फ्लोअर ऑफ दिस म्युझियम. तर तुम्ही इथे बघू शकतात की वेगळ्या वेगळ्या ठिकाणाचे वेगळे कपड्यांचे खूप व्हरायटीज आहेत. जशी की गुजरातमधली फेमस बांधणी, तशीच महाराष्ट्रातली पैठणी, तशीच काश्मीरमधली काश्मीरी शॉल. खूप सारे वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत या टेक्स्टाईल गॅलरीमध्ये. तुम्ही इथे बघू शकतात की हर कास्ट या हर फेस्टिवलसाठी आपण जसे कपडे नेसतो तसे त्याचे मिनिएचर्स इथे ठेवलेले आहेत. ही हँडलूम मशीन आहे जी अगोदर कपडे विणायला यूज करायची आधीची लोक. आत्ताही यूज करतात, पण आजकालच्या मॉडर्न आणि टेक्नॉलॉजीमुळे खूप गोष्टी चेंज झाल्यात. आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही व्हिडिओमध्ये सगळं कॅप्चर करायचा ट्राय केलेलं आहे. पण इथे खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही नाही एक्सप्लोअर करू शकलो कारण का टाईमचं खूप बॅरियर आहे. तर आय विल जस्ट सजेस्ट यू की तुम्ही इथे येऊन विजिट करा आणि हे नक्की एक्सप्लोअर करा. बाय गाईज, अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल.